नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथा अमृत. अध्याय 23. श्री गुरूंचे गाणगापुरात आगमन. ब्रह्म राक्षसाचा उद्धार. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्या ब्राह्मणाच्या घरातील वांझ म्हैस दुभती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे गेले. ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्यांची वांझ म्हैस भाड्याने मागू लागले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, माझी म्हैस दुभती आहे. 2-2 घागरी ती दूध देते. ती म्हैस मी आता माती वाहण्यासाठी देणार नाही. ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने चकित झाले. ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना. ते म्हणाले, कालपर्यंत वांझ असलेली तुझी म्हैस आज अचानक दुभती कशी झाली? तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या लोकांना गोठ्यात नेऊन त्यांच्या देखत त्या म्हशीचे 2 घागरी दूध काढून सर्वांना दाखवले. त्यामुळे लोकांची खात्री पटली. ते आले तसे परत गेले. ही बातमी आता गावभर पसरली. गावाच्या राजालाही ही बातमी समजली. तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. मग त्या ब्राह्मणाने सगळी हकीकत राजाला सांगितली. त्या राजालाही श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली. मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या दर्शनाला गेला. श्री गुरूंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून म्हणाला, स्वामी महाराज, आज आपल्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो आहे. आपण साक्षात त्रयमूर्ती श्री दत्तगुरु अवतार आहात. आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले महात्म्य कसे कळणार? आपणच या जगाचे उद्धारकर्ते आहात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे. आपण मनुष्य वेशधारी परमेश्वर आहात. मी अज्ञानी निर्जीव आहे. आपण माझा उद्धार करा. त्या राजाने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. ते त्याला म्हणाले, आम्ही अरण्यवासी संन्यासी, आमच्याकडे तुझे काय काम आहे? तू आपल्या परिवारासह येथे कशासाठी आला आहेस? तुला काय हवे आहे? यावर तो राजा हात जोडून म्हणाला, आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात. भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे. आपण असे वनवासात का राहता? आपण येऊन राहिलात तर सर्व लोकांवर खूप उपकार होतील. गाणगापूर हे महास्थान आहे. आपण ते स्थान पावन करावे. आपल्यासाठी तेथे मठ बांधून देतो. तेथे राहून आपण आम्हा सर्वांचा उद्धार करावा. राजाने श्री गुरु नृसिंह सरस्वतींना अशी विनंती केली. भक्तजनांच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे. असा विचार करून श्री गुरूंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले. श्री गुरूंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला. त्याने श्री गुरूंच्यासाठी पालखी सजवली. मग त्या वाद्यांच्या गजरात व नामघोषात श्री गुरूंना गाणगापुरास नेले. गावाच्या वेशीवर लोकांनी श्री गुरूंचे मोठे स्वागत केले. त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळ वृक्ष होता. त्या वृक्षानजीक एक घर होते, पण ते घर पूर्ण ओसाड होते. त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रह्मराक्षस होता. तो माणसांना ठार मारून खात असे. सर्व लोकांना त्याची भीती वाटे. त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे. श्री गुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला व श्री गुरूंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला, स्वामी, माझा उद्धार करा.
मी घोर अंधारात बुडालो आहे. आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आहेत. आपण प्राणीमात्रांवर दया करणारे परम दयाळू आहात, म्हणून आपण माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. श्री गुरूंनी त्याची आर्तता ओळखली. त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्याच क्षणी त्याला मनुष्य रूप प्राप्त झाले. त्याने श्री गुरूंच्या चरणांवर लोळण घेतली. श्री गुरु त्याला म्हणाले, तू आता ताबडतोब संगमावर जा. तेथे स्नान कर, तू मुक्त होशील. तुला पुनर्जन्म मिळणार नाही. श्री गुरूंनी असे सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा अमरजा संगमावर गेला. तेथे स्नान करताच तो मुक्त झाला. हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले, अहो, आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश आहेत. आपले भाग्य थोर, म्हणूनच त्यांचे दर्शन आपणास लाभले. राजाने गाणगापुरात श्री गुरूंसाठी सुंदर मठ बांधून दिला. मग श्री गुरु त्या मठात राहू लागले. राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजा अर्चा करीत असे. श्री गुरु नित्यनेमाने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात व माध्यान्हकाळी मठात परत येत असत. कधी कधी तो राजा श्री गुरु नृसिंह सरस्वतींना पालखीत बसवून राजेशाही थाटात संगमावर नेत असे आणि परत आणत असे. वास्तविक श्री गुरूंना असल्या थाटामाटाची, ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हती. परंतु तो राजा मोठा श्रद्धाळू भाविक होता. तो श्री गुरूंचा भक्त होता आणि परमेश्वर हा भक्ता अधीन असतो. म्हणूनच श्री गुरु राजाला समाधान वाटावे म्हणून त्याच्या इच्छेला कधी मान देत असत. श्री गुरु मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली. त्यावेळी कुमसी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहत असे. तो मोठा वेदांत जाणणारा होता. श्री गुरु नृसिंहांचा तो परमभक्त होता. तो नित्य नृसिंहाची मानस पूजा करीत असे. श्री गुरु नृसिंह सरस्वतींची कीर्ती त्याच्या कानावर गेली. तो स्वतःशीच म्हणाला, हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो. हा स्वतःला संन्यासी म्हणवतो आणि राजाच्या पालखीतून मिरवतो. आता याला काय म्हणावे? खऱ्या संन्याशाला या डामडौलाची आणि पालखीची गरजच नाही. हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो आहे हे श्री गुरूंनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि मग श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी त्याला भेटण्याचे ठरवले. ही हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक अपूर्व कथा घडली. ती मी तुला सविस्तर सांगेन. ती तू एकाग्र चित्ताने ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील श्री गुरूंचे गाणगापुरात आगमन आणि ब्रह्मराक्षसाचा उद्धार या नावाचा अध्याय 23वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.